राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतायत। आमदार रोहित पवार यांचा दावा, कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ ही ट्विट। लोकप्रतिनिधींनी काही मर्यादा ठेवाव्या लागतात। मुनगंटीवारांनी कोकाटेंचे कान टोचले तर असा प्रकार घडला असल्यास अजितदादा समज देतील, सूरज चव्हाणांची ही प्रतिक्रिया। राज्यातील शेतकरी मरत असताना कृषी मंत्री रमी खेळतोय। वडेट्टीवारांचा हल्लाबोल तर शहांनी डच्चू देण्यासाठी सुचवलेल्या नावांमध्ये कोकाटेंचं नाव, राऊतांचा मोठा दावा। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना आत्ताही फोन करू शकतो, बाकीचे लपून भेटतात, आम्ही उघड भेटू। सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची मनसेसोबत युतीसाठी चर्चेची तयारी। आम्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबईतल्या मुस्लिम आणि गुजरातींना सुद्धा आनंद, पण अनेकांना पोटशूळ। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि भाजपला टोला। शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा, फडणवीसांनी सगळं हे मोडून काढलं पाहिजे। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला। राज ठाकरेंसोबत युतीमध्ये लढल्यास महाविकास आघाडीत दोन्ही पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार, ठाकरेंचं सूचक वक्तव्य। तर काँग्रेसची स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन लढण्याची तयारी असल्याची माहिती। 75मध्ये मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे संघानं ठरवलं असेल, त्यामुळेच मोहन भागवत बोलले। उद्धव ठाकरेंचं मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याचे पाय का ओढलेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध थांबवलं का? पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचा सवाल। फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये मुंबईतल्या सॉफिटेल या हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। तर दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते, भाजप सूत्रांची माहिती। फडणवीस आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हॉटेलमध्ये आले, दोघांमध्ये कोणतीही चर्चा नाही, भाजप सूत्रांची माहिती। तर मित्रांसोबत डिनरसाठी हॉटेलमध्ये गेल्याचं आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही तर शाळाही बंद करेन, बॅनरमधून इशारा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात, अधिवेशनाच्या आधी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक संपन्न, पहलगामचे दहशतवादी अद्याप का पकडले गेले नाहीत या मुद्द्यावर विरोधक मोदी सरकारला सभागृहात घेरणार, इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। जेएनयू विद्यापीठामध्ये मराठी भाषा अध्यासन या ठिकाणी अध्यासन केंद्र सुरू होणार, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलैला उद्घाटन होणार। मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, पावसानं दडी मारल्यामुळे आता अनेकांवर संकट ओढवलं। 1.5 महिन्यापासून दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत, मराठवाड्यामध्ये 94% पेरण्या पूर्ण। देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिराने। राज्य सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का यासंदर्भात चाचपणी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती। लोकल रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्याचे हे प्रयत्न। शिखर बँक सोसायट्यांना कर्ज देणार, सावकारी जाचातनं बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय। तर 20 जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना कर्ज पुरवठा होणार। मुंबईमध्ये मध्य हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक। पावसामुळे कोकणात धबधबे प्रवाहित, रत्नागिरीला पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी, तर फेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण।